विचारायला विसरला त्या दारात दिसतेच पडल्या. बसा बसा तुम्ही बसा निवांत बसा. तुम्ही तिने उगाच चिडवता भेटले साहेब त्यांना. अहो थोडी गंमत थोडी चाकली करमणूक. पण त्या चिडतात ना तुमच्यावर. बरं तुम्ही दोघी बसा बोलत, मी याच्यासाठी चहा. नको नको आता जोशांकडून घेऊन आलाय. बरं काय म्हणतात प्रशांतराव ऑफिस वगैरे? अगदी मस्त. आपण भलं आपलं काम भलं. नाही म्हटलं तुमच्याकडे ते काही ना काही वादळ येत असतात. ते जिल्हाधिकारी कार्यालय म्हटल्यावर काहीतरी सनसनाटी ही असतेच. कधी रिमझिम कधी पाऊस तर कधी वादळ. हो आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत म्हटला ना तुम्ही. हो ते तर सतत सुरू असतात. हो ते त्यांची कामं करतात, आपण आपली कामं करावी. हा टेन्शन थोडंफार असतं, पण आपण ते किती घेतो यावर ते अवलंबून असतं. बाकी असं सगळ्यांनाच पूर्ण राहणं जमत नाही हो. आणि तुम्ही म्हणताय की ऑफिसचे कामं करताय त्यात तुमचे काही वेगळे उपक्रम पण सुरू असतात. म्हणजे इथे स्वतःची धूप अहो जबाबदारी हो. आणि त्यात तुम्ही इतरांची जबाबदारी स्वीकारता. एवढं फार काही करत नाही हो मी. हा थोडंफार लोकांना मदत करतो तेवढाच आपला खारीचा वाटा. अजूनही लोकांना फार मदतीची गरज आहे. अजूनही फार गरिबी आणि टोकाची विषमता आहे आपल्या समाजात. हो मदतीवरून आठवलं मला. आज तुमच्या गाडीवर एक मुलगी बघितली होती. दिसत नाही होती कुठे मुलगी? काय ती हो सुंदर तरुण पंजाबी ड्रेस घातलेली. अच्छा 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 ती हो. कोण होती हो? ती ना माहित नाही. माहित नाही? आत्ताच तर तुम्ही म्हणाले ना अच्छा अच्छा ती होय म्हणून. हो हो म्हणालो, पण याचा अर्थ हा कुठे होतो की मी त्या मुलीला ओळखतो. मग ती तुमच्या गाडीवर कशी? का कुणी अनोळखी व्यक्ती नाही हो, मुलगी तरुण सुंदर पंजाबी ड्रेस घातलेली. हो हो कोणी अनोळखी व्यक्ती किंवा मुलगी कोणी अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर बसू शकत नाही का? गाडीवर बसायला का ओळखीचं परमिट लागतं? नाही हो, पण कुणी अनोळखी व्यक्ती किंवा मुलगी कोण आपल्या गाडीवर कशाला बसले ना? आणि ती सुद्धा का बसेल ओळखीशिवाय? बसू शकतो किंवा शकते, पण एका विशिष्ट परिस्थितीमध्ये. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये म्हणजे नेमकं काय? हो असं असं काय करता हो भेटे साहेब? अर्चनाचा एक वेळ समजू शकतो, पण तुम्हाला तरी समजायला हवं ना. काय? अहो हेच की लिफ्ट नावाचा एक प्रकार असतो. यामध्ये कोणी अनोळखी व्यक्ती किंवा मुलगी कोणी अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर बसू शकते की नाही? काय बरोबर ना? हो हो हा होऊ शकेल. होऊ शकेल? शकेल नाही हो शकतेच. का हो? तुम्ही कधी जीवनात कोणाला लिफ्ट दिली नाही का? आठवत नाही आता. आठवत नाही? आठवत नाही. मुलीचं वर्णन बरं आठवलं तुम्हाला? अहो ती आजचीच घटना होती म्हणून. मग तुम्ही इतक्यात कोणाला लिफ्ट दिली का हे आठवून सांगा आता मला. हा दिली होती ना, मागे वहिनीलाच दिली होती. हो दिली होती ना. मग तू किंवा तुम्ही ही गोष्ट मला सांगितली नाही का असं म्हणून मी विचारत नाही. कारण असं होतं प्रत्येक गोष्ट माणूस घरात सांगत नाही, आणि पुरुष तर नाहीच नाही. अहो त्या दिवशी ऑटोच मिळत नव्हता, त्यात हे चांगले होते तर मला म्हणाले चला बहिणी म्हणून आले यांच्यासोबत. पण हेंडे भाऊ तुम्ही ती घरी नाही का रे असं का विचारलं? अहो ते गाडीने इकडेच आली होती म्हणून म्हटलं. माझ्यासोबत सोसायटीत आलेली?
सोसायटीत नाही, पण तुमच्या गाडीवर इकडे आली दिसली. म्हटलं तुमच्याकडे कोणी पाहुणी असेल. गाडीवर माझ्या सोसायटीत आलेली. सोसायटीत आली. हा तुमचा अंदाज वगैरे आहे की काय हो? खात्री? हो हो, मी एक अंदाज मानला असेल. अहो मेंढे साहेब, हे अंदाज बांधणं वगैरे हे काम हवामान खात्याचं आहे, तुमचं ना आमचं नाही. हो त्यांनाच ते नीटचं जमत नाही, तरी ते तुम्ही आणि आम्ही उगाच कशाला गोंधळ वाढवता. तुम्ही फार गंभीर आहात बुवा. बरं, मी येतो. या. पण प्रशांत साहेब, मी त्या मुलीला या अगोदरही तुमच्या गाडीत बघितलं. प्रशांत काय? याच मुलीला? हो हो, याच मुलीला, याच अंगकाठीची असावी ती. असावी म्हणजे पुन्हा अंदाजच. नाही नाही, हीच होती ती, हीच होती. असं मग गाडीवर की गाडीमध्ये, म्हणजे आय मीन टू व्हीलर वर की फोर व्हीलर मध्ये? 4 व्हीलर मध्ये. मग त्यावेळी तुम्ही कुठे जात होता? मी माझ्या गाडीने स्टेशनकडे चाललो होतो. आणि मी कुठे निघालो होतो? आता ते मला काय माहिती. म्हणजे तुमच्या दिशेनं की विरुद्ध दिशेनं? तुम्ही विरुद्ध दिशेने चालला होता. मग तर ती मुलगी ही नव्हतीच. कारण कारण फोर व्हीलर मध्ये गाडी सुरू असताना त्यामध्ये बसलेल्या व्यक्तीला क्षणार्धात कोणीही ओळखू शकत नाही, कारण विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीचा वेग दुप्पट असतो. शक्यच नाही, अजिबात शक्य नाही. हा शक्य आहे हे, पण एका विशिष्ट परिस्थितीमध्ये. तुम्हीच म्हणताय शक्य नाही आणि तुम्हीच म्हणताय शक्य आहे. अहो मी एका विशिष्ट परिस्थितीत असंही म्हणालो. प्रशांत, कोणत्या परिस्थितीत? जर ती व्यक्ती आधीच आपल्या ओळखीची असेल तर तेव्हा, आणि ही व्यक्ती तुमच्या ओळखीची नाही. असं तुम्ही ठामपणे कसं म्हणू शकता? अहो तसं जर असतं तर डायरेक्ट तुम्ही तिचं नाव नसतं का घेतलं? हं? काय राव? बरोबर आहे, मी येतो. भेंडे साहेब, या थोरात वहिनी म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही काही न्यूज चॅनल वगैरे सुरू केलंय का हो? नाही, तुम्ही वकिलीचा अभ्यास सुरू केला की काय हो प्रशांतराव? नाही म्हटलं, शब्दांनी फार छान खेळता. नाही, सध्या तरी नाही. पण भेंडे साहेब एक सुचवू का? तसंही तुम्हाला फार काही कामच नाही, तेव्हा तुम्हीच एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू करा. फार फार उत्तम होईल तुमच्यासाठी. काय? बरोबर आहे, मी येतो.